आता येते? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. आले की आता? हा, ओके. देअर आर 3 टाइप ऑफ एरिएटर. नंबर 1, ग्रॅव्हिटी एरिएटर. एरिएटर म्हणजे काय? एरिएशन करण्यासाठी जे इक्विपमेंट वापरलं जातं त्याला एरिएटर असं म्हटलं जातं. Why it is necessary to do the aeration? To addition of oxygen, removal of carbon dioxide, removal of H2S gas, removal of volatile oil. Then there are 3 type of aerator. लक्ष द्या, gravity aerator. Number 2 is spray aerator. Number 2 is a spray aerator. And number 3 is a diffusion aerator. First type is known as a gravity aerator. Gravity means गुरुत्वाकर्षण. म्हणजे एखादी वरून टाकलेली गोष्ट आपोआप खाली येणं त्याला ग्रॅव्हिटी असं म्हटलं जात असतं. कारण त्याची ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण जास्त असतं. इथं पण आपण पाणी वरती टाकणार आहोत आणि हे पाणी गुरुत्वाकर्षणामुळे खाली येणार आहे. इथं वरती टाकलेलं पाणी वरती जाणार नाही, म्हणून या पॉइंटला ग्रॅव्हिटी एरिएटर असं नाव आहे. ग्रॅव्हिटी एरिएटरचे 2 टाईप असतात. फर्स्ट टाईप इज अ कॅस्केड एरिएटर. कॅस्केड मीन्स धबधबा. धबधबा, पाणी वरून खाली पडणं, त्याला कॅस्केड एरिएटर असं म्हणायचं. ग्रॅव्हिटी एरिएटरचा सेकंड टाईप आहे परफोरेटेड ट्रफ एरिएटर. परफोरेशन्स येत नसेल तर वर्ड लिहून घ्यायचा. परफोरेशन्स म्हणजे छोटे छोटे होल असणं, त्याला परफोरेशन असं म्हणायचं. आणि ट्रफ म्हणजे भांड. होल असणारं इथे एक भांड वापरलेलं आहे, म्हणून या एरिएटरला परफोरेटेड ट्रफ एरिएटर असं म्हटलं जातं. आपल्या चहाची वगैरे गाळणी, त्याला छोटे 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 होल असतात, त्याला परफोरेटेड असं म्हणायचं. परफोरेटेड. छोटे होल मीन्स परफोरेशन्स. ओके. हिअर इन दिस इक्विपमेंट वॉटर हे वरती टाकलं जातं आणि वॉटर हे खालच्या दिशेनं ट्रान्सफर होतं, म्हणून या पण टाईपला ग्रॅव्हिटी एरिएटरच्या अंडर आलेला आहे हा पॉइंट. का बरं ग्रॅव्हिटी एरिएटरच्या अंडर आलेला आहे? वरून पाणी टाकलं जाणार आहे, पाणी आपोआप खाली येणार आहे, म्हणून हा पण पॉइंट ग्रॅव्हिटी एरिएटरच्या अंडर आलेला आहे. आणि ह्या स्प्रे एरिएटर हा सेपरेट टाईप आहे. ग्रॅव्हिटी एरिएटरचे ओनली 2 टाइप्स असतात. नंबर 1 इज कॅस्केड एरिएटर अँड नंबर 2 इज परफोरेटेड ट्रफ एरिएटर. ग्रॅव्हिटी एरिएटर हा नंबर 1 चा पॉइंट झाला. स्प्रे एरिएटर हा 2 नंबरचा झाला. आणि डिफ्युजन एरिएटर, पाण्यामध्ये गॅस हा डिफ्यूज केला जातो, मिक्स केला जातो, म्हणून याला डिफ्युजन एरिएटर असं म्हटलं जातं. ओके, लेट अस सी वन बाय वन. ग्रॅव्हिटी एरिएटर. ग्रॅव्हिटी एरिएटर इज डिवायडेड इनटू 2 टाइप, cascade aerator and perforated trough aerator. Cascade aerator and perforated trough aerator. This cascade aerator, first type cascade aerator, लक्ष द्या, construction म्हणजे कसं आहे हे? It consists of series of concrete steps. series म्हणजे अशा सेपरेट पायऱ्या नाही, तिथं एक इथं एक इथं एक, तसं नाही. ही पायरी संपल्यानंतर लगेच दुसरी चालू झालेली, दुसरी संपली की तिसरी चालू झालेली आहे, म्हणून त्याला सेरीज असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट ऑफ दिस कॅस्केड एरिएटर कन्सिस्ट ऑफ series of concrete steps. Cascade aerator consists of series of concrete steps. Series of concrete steps. Okay. Water is allowed to fall on these concrete steps. Water is allowed to fall on these concrete steps or over this series of concrete steps. During the fall,
वॉटर थरली मिक्स विथ ॲटमॉस्फिअरिक एअर. वॉटर हे काय होतं, ड्युरिंग इट्स फॉल, ते खाली पडत असताना वॉटर गेट थरली मिक्स, वॉटर काय होतं, ॲटमॉस्फिअरिक एअर बरोबर ती मिक्स होतं आणि अशा प्रकारे वॉटरचं एरिएशन होत असतं. मी आता तुम्हाला सेंटेन्स सांगणार आहे आणि तुम्हाला कुणाला पण मी विचारेल, मी नीट ऐका. कन्स्ट्रक्शनला फक्त एकच सेंटेन्स सांगणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ series of concrete steps. It consists of series of concrete steps. हा बोला ना सर. जॉईन झाला का? मी ना ह्या एफ डिव्हिजनचं लेक्चर घेते सर मी. आणि बीला चालू केलेलं? बीला मॅडम घेतात, दुसऱ्या पीसी मॅडम. पीसी मॅडम का? हे गेलेत बघा, बाहेर गेलेत वाटतं बघा. होय का? एकच मिनिट. एक मिनिट, सॉरी हा, दुसऱ्या डिव्हिजनच्या एका लेक्चरचा हॅलो हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. सॉरी. शिकवतात का? हा, शिकवलेला आवाज येते का? हा, हॅलो. एक मिनिट, फक्त 1 मिनिट. प्रॉब्लेम झालेला थोडंसं, एकच मिनिट. नेट गेलं होतं. हॅलो हॅलो. हॅलो. हा, ओके. लिसन. Construction, first sentence of construction. Water is allowed to fall. Sorry. Cascade aerator consists of series of concrete step. This is the first sentence. मी नोट्स देणार नाही तुम्हाला ह्या पॉइंटच्या, तुमचे तुम्हाला लिहायला शिकवणार आहे. आता सेकंड पॉइंट, इथे कर्सर बघा. Water is allowed to fall over series of concrete steps. Water is allowed to fall over series of concrete steps. During the fall, खाली पडत असताना, during the fall, water gate mix with water get thoroughly mixed with water
water get thoroughly mixed with water atmospheric air, water get mixed with atmospheric air and hence water get aerated or such water get aerated. अजून एकदा सांगते, पहिलं कन्स्ट्रक्शनचं सेंटेन्स सगळ्यांना येते, पुढचं सेंटेन्स शिकवते. ड्युरिंग दी फॉल नाही, फर्स्ट सेंटेन्स, water is allowed to fall over the concrete steps. During the fall, water thoroughly mixed with atmospheric air and water get aerated. Water is fall over the concrete steps. During the fall, it thoroughly mixed with air and get aerated. Thoroughly mixed with air and get aerated. Are you getting? Patil. Arjun Patil. Yes, ma'am. Tell me 3 sentences regarding this point. Be fast, we have no time. Water is allowed to नाही, fall. constructionचं पहिलं sentence. Cascade aerator. It consists of Cascade- series of concrete steps. During the water is fall, water gets thoroughly mixed with. छोटी वाक्य बनव राजा. Water is fall on concrete steps मन. बस दुसरं सेंटेन्स तयार. तिसरा सेंटेन्स, water move to downward direction. सोपं सेंटेन्स बनवा. तिसरं वाक्य झालं. ड्युरिंग द डाऊनवर्ड जर्नी, डाऊनवर्ड प्रवासाच्या मार्गामध्ये इट मिक्स विथ ॲटमॉस्फेरिक एअर अँड वॉटर गेट एरिएटेड. सांग बरं बघू आता. Water is allowed to fall the series of concrete steps. During the fall, the water gets thoroughly mixed with atmosphere and gets aerated. व्हेरी नाईस, गुड. लिहायला चालू करा. इथपासून लिहा, ही फिगर काढा, पेन्सिलने फिगर काढा आणि पटपट आटपा. अक्षर तर चांगले यायला पाहिजे, लिहायला तर व्यवस्थित पाहिजे. टाईप ऑफ एरिएटर म्हटल्यानंतर हे तिन्ही टाईप एकाखाली एक लिहा. नंबर 1 ग्रॅव्हिटी एरिएटर, नंबर 2 स्प्रे एरिएटर, नंबर 3 डिफ्युजन एरिएटर. आणि नंतर एक्सप्लेनेशन साठी नंबर 1 घ्या, ग्रॅव्हिटी एरिएटर. दिस अगेन डिवायडेड इंटू 2 टाईप, हे पण एकाखाली एक लिहा आणि त्याच्यातला कॅपिटल ए स्टडी साठी लिहा. आणि हे सेंटेन्स जे मनाचे येत नसतील तर इथले बघून लिहा आणि फिगर काढा फास्ट.
Hello. Hello, ma'am. हॅलो, बोला ना. झालं का? हॅलो, झालं? ओके. No, ma'am. No, ma'am. ओके ओके, लिहा. No, ma'am. हा, हॅलो हॅलो हॅलो. Ma'am. अरे झालं का? किती वेळ Yes, झालं करताय? ma'am. हा, झालं Yes, की नाही? ma'am. झालं की नाही? झालं मॅम झालं. Yes, ma'am. हा, ओके. नंबर सेकंड, परफोरेटेड ट्रफ एरिएटर. हेडिंग लिहा. ओके, लक्ष द्या. दोन तीन नवीन शब्द असतील तुम्हाला. ट्रिकलिंग, TRICKLING. ट्रिकलिंग म्हणजे झिरपणे. झिरपणे लिहून घ्या, येत नसेल तर. ट्रिकलिंग म्हणजे झिरपणे. परफोरेटेड म्हणजे होल असणारे. ट्रफ म्हणजे भांडे. ओके, लिहिलं? हा, लक्ष द्या. ही फिगर या पेपरवरती आहे, प्लेन आहे म्हणून ही फिगर अशी दिसते. ऍक्च्युअल आपल्या घरामध्ये रॅक असते. रॅकच्या प्लेट म्हणजे रॅकचे 3-4 कप्पे असतात रॅकला.
मग ते 4 कप्पे कसे एकावरती एक असतात की नाही, तुम्ही इमॅजिन करा. एक रॅक आहे किंवा आपलं बुकचं रॅक असू दे, एकावरती एक अशा प्लेट्स असतात, काही अंतरावरती एकावरती एक अशा प्लेन अशा चकत्या असतात. तसं सेम आहे, फक्त वन प्लेन पेपरवरती आपल्याला 3 डायमेन्शनल बघू शकत नाही, म्हणून हे असं दिसतंय. इथं वरती एक प्लेट आहे आयताकृती, 2 नंबरला इथे एक प्लेट आहे आणि इथं एक प्लेट आहे. या प्लेटला कसल्या प्रकारचं ट्रक म्हणजे भांड, आता इथे कसल्या प्रकारची प्लेट आहे ती? परफोरेशन असणारी ती प्लेट आहे. म्हणजे इथल्या भाषेमध्ये या पॉइंट मध्ये ह्या प्लेटला परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रप असं म्हणायचं, की ज्याचं अशा प्रकारचे इथं ट्रप आहे, अशा प्रकारे भांड आहे की त्याचं बॉटम जे आहे, या प्रत्येक भांड्याचं जे बॉटम आहे त्या बॉटमला होल आहेत छोटे छोटे छोटे. म्हणून इथं सेंटेन्स मध्ये बघा परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रफ असा वर्ड आलेला आहे. परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रफ, ह्या ट्रफचे परफोरेटेड बॉटम्स आहेत. तर या ट्रफ मीन्स इथं भांड, या ट्रफ वरती अशी चारकोलची कोकची अशी पावडर अशी पसरलेली आहे. पॅक जसं मडकं वगैरे असतं त्या प्रकारामध्ये जे ट्रिकल होऊ शकतं, ज्याच्यातून पाणी झिरपू शकतं, या परफोरेशन होल असणाऱ्या ट्रफ वरती कोक अशा प्रकारे पसरलेला असतो की त्यानं ट्रिकलिंग करायला पाहिजे, म्हणजे ते त्या कोक मधून पाणी खाली झिरपायला पाहिजे. लक्ष द्या. आता काय आहे, एक भांड आहे, त्या भांड्यामध्ये एक बेड आहे. ते बेड कशाचं बनलेलं आहे? कोकचं बनलेलं आहे. कशाचं बनलेलं आहे? कोकचं बनलेलं आहे. आणि हे कोकचं बेड हे वॉटरला ट्रिकल करतं, म्हणजे वॉटर झिरपतं त्या बेडमधून. आता वरच्या कोक मधून झिरपलेलं पाणी ह्या होलकडे जेव्हा येईल इथल्या ट्रप वरच्या, त्यावेळेस ह्या होल मधून पाणी खाली पडेल. असे पाणी हे खाली पडेल. मला सांगा, ह्या चारकोल पावडरला कुणी सपोर्ट दिला? चारकोलच्या बेडला सपोर्ट कुणी दिला? चारकोलचं बेड असं बसलं नसतं, तर त्याला सपोर्ट कुणी दिलेला आहे? ह्या परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रफने सपोर्ट दिलेला आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? आर यू इमॅजिन द फिगर? हॅलो, येस मॅम. एकदम वरती काय आहे सांगा बरं? चारकोलचं बेड आहे. ते चारकोलचं बेड एकदम पॅक आहे का? नाही, त्याच्यातून पाणी झिरपतंय, म्हणून त्याला ट्रिकलिंग बेड ऑफ कोक असं म्हणायचं. ट्रिकलिंग बेड ऑफ कोक. आणि त्या ट्रिकलिंग बेड ऑफ कोकच्या खाली काय आहे रे? ट्रिकलिंग बेड ऑफ कोक कशाने सपोर्ट केलाय? कशाने त्याला खाली पडू नये म्हणून पॅक पकडलेलं आहे? परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रफने पॅक बसवलेला आहे. म्हणून इथलं पहिलं वाक्य वाचा. इन दिस मेथड, इथं वॉटर फॉल केलेलं आहे, वॉटर पास केलेलं आहे याच्यावरती. इथं बघा पहिला परफोरेटेड बॉटम ऑफ ट्रपच्या इथं वॉटर पास केलेलं आहे. पहिलं वाक्याचा अर्थ कळतंय का बघा बरं? इन दिस मेथड, वाचा तुमचं तुम्ही. इन दिस मेथड water is allowed to flow on trickling bed of coke, which is म्हणजे ते ट्रिकलिंग बेड ऑफ कोक which is supported on perforated bottom of ट्रक. मी लिहून देताना व्यवस्थित लिहून देते, त्याचे 2-3 सेंटेन्स तयार करते म्हणजे तुम्हाला समजेल. मी असं लिहून देणार आहे की इन दिस मेथड perforated bottom of trough is used. On this perforated bottom of the trough, trickling bed of coke is present. आणि नंतर तिसरं वाक्य देणार आहे, water is allowed to fall on this trickling bed of coke. असं सेपरेट वाक्य करून देणार आहे. बघा, water is allowed to trickle from top to bottom. वॉटर कुठपासून कुठपर्यंत झिरपेल? टॉप पासून बॉटम पर्यंत असं ट्रिकल होते, खाली येत राहील, झिरपत राहील खाली.
water is allowed to trickle from the top to the bottom under the gravitational force. गुरुत्वाकर्षणामुळे पाणी खालच्या दिशेला ट्रिकल होईल. ड्युरिंग द डाउनवर्ड जर्नी ऑफ द वॉटर, खालच्या प्रवासामध्ये, वॉटरच्या खालच्या प्रवासामध्ये, इट थरली मिक्स विथ एअर अँड हेन्स वॉटर गेट एरिएटेड, आणि अशा प्रकारचे वॉटरचं काय होईल, एरिएशन होईल. आर यू गेटिंग? मी आता सेंटेन्स सांगते, तिथले सेंटेन्स न रेफर करता तुम्हाला सेंटेन्स सांगते. कन्स्ट्रक्शन अगोदर सांगायचं. इन दिस मेथड perforated bottom of trough is present. Troughs are present. Perforated bottom of trickling bed of coke is supported by perforated bottom of trough. Trickling bed of coke is supported by perforated bottom of trough. Water is allowed to fall on this trickling bottom of the trough. During the downward journey of the water, it is mixed with the air and hence water get aerated or water get aerated. Can anyone tell me? Can anyone give me answer? Or can I explain once again? Atharva? Explain once again, ma'am. Okay, लक्ष द्या आता. नोटबुकच्या बॅक साइडला एक छोटासाच पॉइंट लिहून घ्या, फक्त एक शब्द देणार आहे. या perforated bottom of trough is present. Trough are present. Perforated bottom of trough are present. दुसरं त्याच्या खाली trickling bed of coke supported on trough. झालं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग लिहूनच घ्या लास्टला. पास वॉटर लिहिलं. डाउनवर्ड जर्नी ऑफ वॉटर and mix with air. Can anyone tell me now? आता दिलेले पॉइंट वाचायचं आणि सांगायचं. सोपं करून दिलं एकदम. हा Yes, ma'am. हा बोला. Perforated bottom is present. हा Then perforated trickling bed bottom of trough is present. Perforated bottom of नाही. is present. हम्म. Trickling bed of coke is supported on this trough. हा Then water is allowed to fall on the trickling bed of coke. हा And during the downward journey, the water is thoroughly mixed with air and aeration takes place. very nice. Good. Can anyone? Trickling bed of coke is supported by perforated bottom of trough. Okay, write down. लिहून व्हायचं नाही आपलं. Perforated trough aerator. Write down. In this method, perforated bottom of troughs are present. Perforated bottom of troughs are present. Perforated bottom of troughs are present. Okay. Perforated bottom of troughs are present. Next, second sentence. Trickling bed of coke is supported on perforated bottom of troughs. Full stop. Next line.
Next line. Water is allowed to pass on trickling bed of coke. Water is allowed to pass on trickling bed of coke. During downward journey of water, it is mixed with air. And hence get aerated. Okay, draw this figure. हे बघा, इथून वॉटर खाली पास झालेलं आहे आणि इथं वॉटर कलेक्ट झालेलं आहे, एरिएटेड वॉटर कलेक्ट केलेलं आहे, इथून आउटलेट काढून घेतलेलं आहे. हे दोन्ही सपोर्टर आहेत. फिगर ड्रॉ करा पटकन. हेलो मैम. बोला ना. हॅलो मॅम ते लिंक ओपन होई नाही मॅडम, ते फॉर्म फिल करायचं. मी तुम्हाला कॉलेजचे मेल आयडी देणार आहे. ते मेल आयडी दिल्यानंतर लिंक ओपन होईल त्या मेल आयडी मधून. ओके मॅम. ते एक्झाम फी बद्दल जरा सिरियसली घ्या बरं का, कारण ते विद्यापीठाला पैसे पाठवायचे असतात. उद्या कॉलेजमध्ये येऊन भरलं तर चालते का? हो चालेल की, काय प्रॉब्लेम नाही. चालते कॉलेजमध्ये येऊन भरलं तरी, पण त्याच्यासाठी लेक्चर बुडवू नका. ओके, ड्रॉ करा. फिगर झाली की सांगा लगेच. मॅम कालच्या लेक्चरची लिंक आली नाही. हॅलो मॅम. माझ्या लेक्चरची लिंक आली नाही ना? हो. हा, मी हे लेक्चर झालं ना लगेच पाठवते.
हॅलो, फिगरचा स्क्रीनशॉट काढून घ्या.